नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम हे खास क्रिकेट स्पर्धांसाठी बनवण्यात आलं आहे। मात्र या स्टेडियममध्ये भगवान बालाजींच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करून एक धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला। तिरुपती बालाजींचं दर्शन घ्यायचं तर खूप वेळ व पैसा खर्च होतो। नवी मुंबईतील या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये भगवान बालाजी अवतरल्याने त्यांचं दर्शन घेण्यासाठी ठाणे नवी मुंबई परिसरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती। सकाळी भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। ओम नारायण नमःच्या मंत्रघोषाने स्टेडियमचा आसमंत गुंजला होता। तिरुमल तिरुपती देवस्थानच्या वतीने येथील बालाजी मंदिरात रोज विवाह सोहळा पार पडत असतो, परंतु आजचा सोहळा हजारो भाविकांची इच्छा पूर्ण करणारा ठरला। आंध्र प्रदेशातील तिरुमलाई मंदिरात ज्यांना प्रत्यक्षात जाणे शक्य नसते त्यांना हा सोहळा याची देही याची डोळा पाहता आला। कोल्हापूर येथे डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाच्या पटांगणावर 100वा विवाह सोहळा पार पडला होता, तर आज 108वा विवाह सोहळा नेरूळ येथे पार पडला। या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बालाजीचा दर्शन सोहळा झाला। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत विवाह सोहळा पार पडला। हा सोहळा बालाजी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याप्रमाणेच झाला। बालाजी देवस्थानच्या 30 ब्राह्मणांनी मंत्रोच्चारात विधिवत पूजा केली। यावेळी प्रसादाचे 30 लाख लाडू वाटण्यात आले। या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, पालकमंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, महापौर सागर नाईक, निरंजन डावखरे याशिवाय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। खरंच एक अद्भुत दिवस आहे, कारण आता ह्या निमित्ताने 108वा जो लग्न समारंभ आहे बालाजीचा तो आम्ही इथे करत आहोत। मला आठवतंय 2 आठवड्यापूर्वी दादांनी मला सांगितलं की तिरुपती देवस्थान समितीतर्फे हा कार्यक्रम आणि हा उपक्रम हा संबंध महाराष्ट्रात अनेक शहरात हा घेतला जात आहे। आणि आम्ही मग विनंती केली तिरुपती देवस्थान मंडळाला की त्यांनी हा कार्यक्रम आणि हा लग्नाचा सोहळा हा नवी मुंबई या परिसरात घ्यावा। आणि आपल्याला माहीतच असेल की तिरुपतीला जायला आपल्याला शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि खूप अंतर कापावं लागतं आणि तिथे जे दर्शन मिळतं ते काही सेकंदापुरतंच भक्तांना ते दर्शन मिळतं। तर मला वाटतं ह्यावेळेस खरोखरच परमेश्वर हा आपल्याकडे इथे आलेला आहे आणि इथे जे असंख्य भक्त आहेत, बंधू भगिनी आहेत इथे, तर त्यांना अतिशय जवळून दर्शन मिळण्याचा हा एक संधी मिळालेली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की तिरुपती जे तिरुमला देवस्थान समितीचं मला सर्व नवी मुंबईकरांच्याकडून ठाणे परिसरात जे भक्तगण राहतात सर्व या परिसरातून जे इथे आलेले आहेत तर त्यांना एक दुर्मिळ संधी मिळालेली आहे आणि मला खूपच आनंद वाटतोय की आज इथे हा सोहळा आमच्या स्टेडियममध्ये होत आहे। पनवेल पंचायत समितीच्या 20 आणि जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका होत आहेत। पंचायत समितीच्या 20 जागांसाठी तालुक्यातून 101 तर जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी 54 अर्ज आले होते। सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। जिल्हा परिषदेचे 21 अर्ज तर पंचायत समितीचे 39 अर्ज मागे घेण्यात आले। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी 26 उमेदवार तर पंचायत समितीच्या 20 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात उरले आहेत। आता रिंगणात उरलेल्या या 82 उमेदवारांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। पनवेलमध्ये आतापर्यंत अनेक भव्य विवाह सोहळे पनवेलकरांनी बघितले आहेत, परंतु गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी होणारा विवाह सोहळा हा राजेशाही विवाह सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे। पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांचे पुतणे अमाप्त व उद्योजक जयंत भोईर यांची कन्या डॉक्टर प्रियांका यांचा विवाह सोहळा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या भव्य मैदानावर संपन्न होत आहे। या विवाह सोहळ्याला सर्वसामान्य माणसांपासून मंत्री, आमदार, खासदार तसेच माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे व उद्योजक जयंत भोईर यांचा विविध क्षेत्रातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या विवाह सोहळ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। यासाठी मोठा राजमहाल उभा करण्यात आला असून लाल गालिचा पसरविण्यात आला आहे। हा संपूर्ण परिसर हिरव्यागार रोपट्यांनी रंगबेरंगी पाना फुलाने सजविण्यात येणार आहे। फुलांची सजावट करण्यासाठी खास कारागीर व फुले मागविण्यात आली आहेत। एकूणच हा राजेशाही विवाह सोहळा सर्वांना प्रसन्न आणि आनंदित करणारा होईल यात शंका नाही।
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये नुकताच T20 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यांमध्ये देशातील 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। नवी मुंबई नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे। येथे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। नवी मुंबईतील क्रिकेट प्रेमीसाठी ही सुवर्ण संधीच असते। या स्टेडियमवर नुकत्याच इंटरस्टेट T20 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। याआधी झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये डी.वाय. पाटील क्रिकेट संघ अंतिम विजेता ठरला होता। यावेळी त्यांना ही संधी मिळाली नाही। इंडिया सिमेंटच्या टीमने डी.वाय. पाटील टीमचा अंतिम सामन्यात पराभव करीत विजय संपादन केला। या विजयी टीमला नवी मुंबईचे महापौर सागर नाईक तसेच संचालक विजय पाटील यांच्या हस्ते 7.5 लाख रुपयाचा धनादेश व चषक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच या T20 मॅचेसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाज, गोलंदाज तसेच मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले। विजयी संघाने आपला आनंद अशा पद्धतीने व्यक्त केला। पनवेल शहर महिला आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी सरस्वती विद्या मंदिर पनवेल येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रख्यात डेंटिस्ट डॉक्टर समिधा गांधी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी पनवेल शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा नगरसेविका श्वेता बहिरा, अनुराधा ठोकळ, डॉक्टर सुरेखा मोहकर, सुनंदा पाटील, माजी नगरसेविका रेणुका मोहकर, पुष्पलता मडवी, समाजसेविका सुजाता ठक्कर, विद्या चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती मीरा म्हात्रे आदी मान्यवरांसहित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर समिधा गांधी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा त्यातली सुख, त्या घरातली सुख-दुःख वाटून घेण्याचा, किंवा तुम्ही 4 मैत्रिणी जेव्हा भेटता तेव्हा जी मैत्रीण तिथे उपस्थित नाही तिची निंदानालस्ती करण्यापेक्षा, आजच्या भाषेत गॉसिप करण्यापेक्षा तुम्ही जर एखादा चांगला विचार वाटून घेऊ शकलात तर ते वाण खरं आजच्या दृष्टीने किंवा हळदी-कुंकवाच्या दृष्टीने महत्वाचं आहे। यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की दुर्दैवाने ज्या स्त्रिया हळदी-कुंकवापासून वंचित राहतात त्यांचाही प्रामुख्याने विचार करण्याची फार आवश्यकता आहे। आपला पती गमावल्यामुळे त्या स्त्रिया अशाही खूप दुःखी असतात आणि अशा वेळेला हळदी-कुंकवासारख्या समारंभाला त्यांना न बोलवून त्यांना अधिकाधिक दुःखी आपण करतोय की काय याचाही विचार नक्की व्हायला हवा। आणि त्या महिलांनी सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला, म्हणजे एखादी व्यक्ती जिचा पती दुर्दैवाने नाही, अशा व्यक्तीला जर कोणी हळदी-कुंकवाला बोलवलं तर त्या महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही न वाटून घेता मुद्दाम त्या समारंभात जावं, आपलं दुःख सुख वाटून घ्यावं। त्यांच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे त्यांचं जे काही दुःख आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी या समारंभांचा उपयोग त्या करू शकतील। दोन्ही साईडने, दोन्ही बाजूने त्याच्यामध्ये कुठेतरी बदल घडण्याची फार आवश्यकता आहे। तसेच कळंबोली येथेही शेकापक्ष युतीच्या महिलांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी खास चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे तसेच पारंपरिक लोकनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जिद्दीने सहभाग घेतला। यावेळी विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नवी मुंबई फ्रूट मार्केटमध्ये रोज नवीन फळे विक्रीसाठी येत असतात। नुकतेच या बाजारपेठेत अनेक आजारांवर परिणामकारक औषध म्हणून एका फळाचे आगमन झाले आहे। अनेक आजार बरे करण्याचा दावा या फळाबद्दल केला जात आहे।
अनेक वेगवेगळ्या फळांचे रोजच्या रोज नवी मुंबई फ्रूट मार्केटमध्ये आगमन होत असते। या फळांच्या गर्दीत एक अनोखे वैशिष्ट्यपूर्ण फळ सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे। हे फळ कॅन्सर सारख्या आजारावरही उपयुक्त असल्याचा दावा केला जातो आहे। या फळाचं नाव मामफळ असून इंग्रजीत या फळाला अनोना मुरिकेट असे म्हणतात। या फळाची माहिती गुगलवरही उपलब्ध असून हे फळ महाराष्ट्रातल्या सोलापूर भागात येते। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये हे फळ सध्या विक्रीसाठी आले आहे। या फळाची किंमत 300 रुपयापासून पुढे आहे। या फळाबद्दल अधिक माहिती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दिली। फ्रूट का नाम है मामफल, इसे अंग्रेजी में सॉर सोप बोलते हैं। ये तकरीबन 3.5 किलो से 5 किलो के बीच में आता है। इसका जो दाम है वो 400 रुपये और 500 रुपये के आसपास पर पीस है। तकरीबन 50 रुपये किलो के आसपास इस फ्रूट को बेचा जा रहा है। 50 रुपये किलो है, 4 किलो का फ्रूट है। 500 रुपये किलो से 550 रुपये किलो तक ये फ्रूट बिक रहा है। पिछले 1.5 साल से आ रहा है, पर इसकी मालूमात पिछले 6 महीनों में हुई है। इन लोगों को दिया है, जैसे मेरा खुद का एक बंदा है जो उसके लड़के को एक तकलीफ है इस कैंसर की, उसे इस फ्रूट का जो हम ये दे रहे हैं उसे बहुत बड़ा फर्क पड़ा है। जो हम केमोथेरेपी के थ्रू जाते हैं वो इस फ्रूट के अंदर उसकी प्रदूषण जो है वो बहुत ज़्यादा है, तो वो ऑटोमेटिकली आपको उस केमोथेरेपी के थ्रू जाने की जरूरत नहीं पड़ती है, वो ये फल के द्वारा आपका काम हो जाता है। नवी मुंबई परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत, परंतु पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्याने चेन स्नॅचर्सना थोडाफार अटकाव झाला आहे। पोलिसांबरोबरच नागरिकही सतर्क झाले तर चेन स्नॅचर्सना मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो, हे वाशी येथील एका घटनेने दाखवून दिले आहे। वाशी सेक्टर 9 मध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील 4 तोळ्याचे मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या चेन स्नॅचरला विरोध करीत सावित्री अय्यर या महिलेने चोर चोर ओरडण्यास सुरुवात केली। चेन स्नॅचर पळाला, परंतु रस्त्यावरील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या पकडण्यात आलेल्या चेन स्नॅचरचे नाव शंकर त्रिपाठी आहे। या पकडण्यात आलेल्या चेन स्नॅचर विषयी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय चिंद्रे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। वाशी में सीआर नंबर 28 इस साल का रजिस्टर है, जिसमें सेक्टर 9 में रहने वाली जो कंप्लेंट है सावित्री अय्यर करके, वो बुजुर्ग महिला है। उनके वो अपने घर से मार्केट में जाने के लिए घर से निकली और पैदल जा रही थी। तो जब वो रोड क्रॉस करके घर से निकली और रोड क्रॉस करके जा रही थी तो एक आदमी अचानक उनके पीछे से आ गया। सामने आके उसने डायरेक्ट उनके गले में जो बड़ी चेन दिख रही थी, 4 तोले का उनका एक उसमें डिजाइन वाला लॉकेट भी था, उसके साथ वाला चेन डायरेक्ट खींच लिया और वो भागने लगा। जैसे वो भागने लगा ये औरत चिल्लाई। अच्छा हुआ कि वहाँ के लोगों को मदद की और किसी ने पुलिस को भी तुरंत फोन कर दिया। हमारे जो बिट मार्शल है वहाँ पे वो तुरंत पहुंचे, उसको कब्जे में लिया, पुलिस स्टेशन लाते ही उसके पास से माल भी बरामद किया। ये आरोपी जो है शंकर मांगीलाल त्रिपाठी करके, ये जो डोंबिवली है वहाँ पे एक मेडिकल शॉप में काम करता था और वहीं पे रहता था, ऐसा उसने बताया है। लेकिन वो मूलतः है राजस्थान का, वहीं पे कुछ समय से आया है। वहाँ पे हमारी इंक्वायरी हुई है और उसको राजस्थान से आके वो मुंबई में अलग अलग जगह उसने काम किया है। गुन्हेगारांना पकडणं पोलिसांचं काम आहे, परंतु नागरिकही जागरूक राहिले आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढे आले तर गुन्हेगारी कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते, हे या प्रकरणावरून दिसून येते। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।